जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल आपले सरकार आपल्या योजना। या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेल पाहिलं, बंधूंनो आणि भगिनींनो, जसं तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे तसं महाराष्ट्रातील ज्या काय अंगणवाडी आहेत जवळपास 1,10,731 ह्या काय अंगणवाड्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंगणवाडी असू शकतात। तर अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी या ताईंसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे। त्या ताईंना आता महिन्याला 2,000 रुपये मिळणार आहेत। मग ते कसे मिळणार, त्यासाठी काय करावं लागणार, काय योजना आहे, या प्रश्नाची उत्तरं आपण येत्या काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये आता जाणून घेणार आहोत आणि आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, ज्या काय महाराष्ट्रामधील ज्या काय अंगणवाडी आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचे, अंगणवाडी सेविकांना मदतीसाठी लाडक्या बहीण योजनेचे जे काय अर्ज भरले त्याचा जे काय भत्ता असेल तो अंगणवाडी सेविकांना मदतीसाठी देण्यात आलेला आहे। त्याची देण्याची प्रोसेस प्रक्रिया सुरू आहे। त्यातच आता आदिती तटकरे यांनी सुद्धा एक नवीन मोठी घोषणा केलेली आहे अंगणवाडीच्या केंद्रांसाठी, सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी। एकंदरीत यातून राज्यातील जे काय अंगणवाडी आहेत, बालवाड्या आहेत त्यांचा चारी बाजूने सर्व दृष्टिकोनातून विकास व्हावा यासाठी ही एक योजना आहे, यासाठी फार महत्त्वाची योजना आहे। तर अगोदर तुम्हाला आदिती तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे ते थोडं सुरुवातीला सांगतो मी। तर बघा, त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता अंगणवाडी केंद्रांना काही निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। त्याचे जे काही निकष असतील ते अजून त्यांनी ते अटी त्या जाहीर केलेल्या नाहीत, मात्र यांची त्यांनी हिंट दिलेली आहे। त्यामुळे बालकामधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी हा एक प्रयत्न आहे। महत्त्वाची गोष्ट काय, यामुळे आता अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात आलेला आहे, त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे। त्यामध्ये काही निकष असणार आहेत। प्रोत्साहन भत्ता कसा मिळणार, तर तुम्ही काही अटी आहेत, काही निकष आहेत, ते जर पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना म्हणजे त्या अंगणवाडी केंद्रामध्ये जो कोण असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी मदतनीस असेल, त्यांना सर्वांना तो निधी मिळणार आहे, प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, एकंदरीत अंगणवाडी केंद्राला मिळणार आहे। त्यामुळे त्या केंद्रानं म्हणजे दोघांची पण जबाबदारी आहे, अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ह्या दोघींचीही जबाबदारी आहे की त्या केंद्रामध्ये तर 2 रिस्पॉन्सिबल पर्सन आहेत, व्यक्ती आहेत, त्यांची जबाबदारी आहे की त्या केंद्राचं चांगलं कामकाज असणं। त्यामुळे त्या केंद्राला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। तर बघा, आता बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण करण्यासाठी अंगणवाडी केंद्राचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे। अंगणवाडीचा दर्जा सुधारला तर त्या अंगणवाडीमधील बालकांचा दर्जा सुधारेल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील, त्यांना शिक्षण चांगलं मिळेल। त्यामुळे जर अंगणवाडी केंद्राचा जर दर्जा सुधारला तर त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे। त्यासाठी काही निकष आहेत, एकूण 10 निकष आहेत। 10 निकष घालणार आहेत। 10 निकष कोणते आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे त्याची जे काय असतील ते आपण येत्या काही कालामध्ये सांगू। तुम्हाला अद्याप त्यांनी जाहीर केलेलं नाही कोणते 10 निकष, मात्र 10 निकष सांगितलेले त्यांनी। 10 निकषापैकी जर 10 पैकी 7 निकष पूर्ण केले, जसे मार्क असतात 10 पैकी 7, 10 पैकी 8, 10 पैकी 9, 10 पैकी 10 असे मार्क आहेत, तशा पद्धतीने त्यांना एक मार्क धरून चाला। निकष म्हणजे मार्क। 10 निकषापैकी 10 पैकी त्यांना 10 मार्क पडले तर किती प्रोत्साहन भत्ता मिळणार, 10 पैकी 7 मार्क पडले, 7 निकष पूर्ण केले तर किती, 10 पैकी 8 निकष पूर्ण केले तर किती रुपये मिळणार, हे आता बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। तर बघा, एकूण 10 निकष असणार आहेत। अंगणवाडी केंद्राने 10 निकषापैकी 7 निकष पूर्ण केले तर त्या केंद्राला 1400 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे। किती, 1400 रुपये। तर 10 पैकी 8 निकष पूर्ण केले तर त्या केंद्राला 1600 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। 10 पैकी 9 निकष पूर्ण केले तर 1800 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, प्रत्येक महिन्याला, वर्षाला नाही किंवा व्यक्तिगत नाही, प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। आणि 10 पैकी 10 निकष पूर्ण केले त्या केंद्राने तर त्या केंद्राला 2000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे प्रत्येक महिन्याला। अशी ही प्रोत्साहनपर जी काय कार्यक्रम आहे, प्रोत्साहन जे काय दिलं जाणार आहे अंगणवाडी केंद्रांना, असा हा कार्यक्रम आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना चांगलं काम करावं लागणार आहे। जे काही निकष दिलेले आहेत ते निकषानुसार त्यांना चांगलं काम करावं लागणार आहे, ते निकष पूर्ण करावं लागणार आहे। जेवढे निकष पूर्ण होतील तेवढ्या प्रमाणात, जेवढे मार्क पडतील तेवढ्या मार्काच्या प्रमाणात त्यांना ते प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे। पुन्हा एकदा सांगतो निकष काय आहेत। 10 पैकी 7 मार्क पडले तर 1400 रुपये, 10 पैकी 8 मार्क पडले तर 1600 रुपये, 10 पैकी 9 निकष पूर्ण केले, 9 मार्क पडले तर 1800 रुपये, आणि 10 पैकी 10 तुम्हाला मार्क पडले, 10 निकष पूर्ण केले तर 2000 रुपये
मासिक प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका ताईंना अंगणवाडी केंद्रांना मिळणार आहे। आता अंगणवाडी याच पैसा अंगणवाडी केंद्रांना वापरायचा किंवा अंगणवाडी सेविकांना वापरायचा या संदर्भातला GR निघेल, नवीन माहिती येईल, त्या संदर्भातली नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूच। मात्र केंद्रांना हे पैसे मिळणार आहेत केंद्राच्या विकासासाठी किंवा त्यातून सेविका व मदतनीस यांच्या स्वखर्चासाठी यांना मानधन मिळणार आहे। या संदर्भातली सविस्तर अजून अपडेट पुढे आलेली नाही। मात्र केंद्रांना प्रोत्साहनपर भत्ता हा मिळणार आहे हे मात्र आता जाहीर करण्यात आलेलं आहे। त्याच दुसरी गोष्ट की आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबाच्या ग्रॅज्युटी म्हणजे एक रकमी ग्रॅज्युटीसाठी ग्रॅज्युटी देण्यासाठी त्या संदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सुद्धा अंगणवाडीच्या ज्या काही विभागाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी निर्देश दिलेले आहेत। म्हणजेच आता सेवानिवृत्तीनंतर किंवा ते मृत्यू झाल्यास कुटुंबाला जे काही ग्रॅज्युटी मिळणार आहे त्या संदर्भातला निर्णय होऊ शकतो। हा अंगणवाडी सेविकां किंवा मदतनीस ताईंसाठी अतिशय फार महत्त्वाचा मोठा दिलासा ठरणार आहे। जर अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना जर ग्रॅज्युटीच्या संदर्भातला निर्णय झाला तर अंगणवाडी सेविकांसाठी एक रकमी योजना आहे। एक रकमी योजनामध्ये त्या अंगणवाडी सेविका ताईंना भरपूर असे पैसे मिळतात। ते कधी मिळतात, कसे मिळतात, कोणाला मिळतात, काय करावं लागतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहावा लागेल आपल्या चॅनलवरचा। तो व्हिडिओ आपण बनवलेला आहे, एक रकमी योजना असं त्याचं नाव आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता। सर्व अंगणवाडी ताईंना या संदर्भातली एक रकमी योजना काय आहे आणि आपल्याला लाभ मिळतो हे माहीत असणं फार गरजेचं आहे। हा व्हिडिओ कसा वाटला, ही योजना कशी वाटली कमेंट करून सांगा। सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि एक रकमी योजनेच्या संदर्भातली माहिती जाणून घ्या। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।